अमरावती एस-आर-पी-एफ पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेला प्रश्न बघा. एक रेल्वे एका 100 मीटर लांब पुलाला 45 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 60 सेकंदात ओलांडते, तर ती एका खांबाला किती वेळात ओलांडेल असा प्रश्न दिलेला आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं बघा. पहिले तर रेल्वे समजा एखाद्या लांबी आहे त्याची L1 आणि एखाद्या माणसाला किंवा खांबाला जर ओलांडत असेल, माणूस किंवा खांब यांना जर ती रेल्वे ओलांडत असेल तर ती किती अंतर पार करत आहे, तर तिला किती अंतर पार करावं लागत आहे, तर तिला स्वतःचं अंतर पार करावं लागत आहे. स्वतःचं अंतर ते किती आहे ह्या केसमध्ये L1. पण जर लांबी रेल्वेची आहे L1 आणि जर पुढे बोगदा किंवा पूल लागला तिला, रेल्वे पूल म्हणा, पूल फक्त पूल लिहितो मी आणि बोगदा, पूल किंवा बोगदा लागला, तर तिला काय करावं लागतं, बोगद्याची लांबी अधिक रेल्वेची लांबी. म्हणजे पहिले काय होईल की तिला एवढं अंतर तर कापावंच लागणार आहे. तोंडापासनं इथपर्यंत जाईन, हे तोंड जे आहे तिचं रेल्वेचं, तर हे जे तोंड आहे हे इथून इथपर्यंत घेऊन जायला तिला तेवढं अंतर कापायचं आहे. प्लस तिला मागचं बूड, तिचं शेपूट जे आहे ती पण तेवढी अंतर कापून न्यायचं आहे. म्हणजे एकूण अंतर तिला काही कापायचं आहे या केसमध्ये. तर अंतर तिला कापायचं आहे स्वतःची लांबी L1 आणि पूल बोगद्यांची जी काही लांबी असणार आहे, तर दोघांना मिळून तेवढं अंतर कापावं लागतं. तर आता तुम्हाला फक्त पुलाची लांबी दिलेली आहे आणि काय दिलेलं आहे, वेग दिलेला आहे आणि वेळ दिलेला आहे. मग तुम्हाला माहिती आहे की अंतर हे 3 अक्षरी शब्द आहे अंतर. तर ह्याचा फॉर्म्युला काय आहे, अंतर बरोबर काय, वेग गुणिला वेळ. आता भरपूर विद्यार्थ्यांना इथेच कन्फ्युजन होतं की कुठलं गुणाकारामध्ये घ्यायचं. तर 2 अक्षरी जे आकडे आहेत ते एकमेकांच्या गुणीला घ्यायचं आणि 3 आकडी बरोबर ठेवायचं. बाकीचे सगळे भागाकारामध्ये येतात. आता अंतर आहे किती, अंतर आहे बरोबर वेग गुणिला वेळ. वेग किती आहे, पहिले तर दिला वेग 45 किलोमीटर प्रति तास आणि वेळ दिला आहे तुम्हाला 60 सेकंद. आता मेन प्रॉब्लेम कुठे होतो बघा विद्यार्थ्यांचा, किलोमीटर प्रति तासाला मीटर प्रति सेकंदामध्ये बदल घडवण्यात आणि मीटर प्रति सेकंदामधून किलोमीटर प्रति तासामध्ये कन्वर्ट करण्यात. आता इथे सेकंद आहे, इथे किलोमीटर प्रति तास आहे आणि जी लांबी दिलेली आहे पुलाची ती कशात आहे, मीटरमध्ये आहे. म्हणजे हे जो पुलाची लांबी दिलेली आहे, तर रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी. आपल्याला पहिले काय काढावं लागेल, रेल्वेची लांबी, कारण की तिने एकूण अंतर किती कापलं आपल्याला माहिती नाही. तर पहिले बघा, किलोमीटर प्रति तास आणि मीटर प्रति तास टू किलोमीटर प्रति तास असं कन्व्हर्जन जे करावं लागतं, त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी कन्फ्युजन होतात की 5/18ने कधी गुणायचं आणि 18/5ने कधी गुणायचं आहे. भरपूर विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न आहे आणि इथेच पोरांचे मार्क्स जातात. तर बघा, मोठ्या संख्येतून, म्हणजे किलोमीटर कसा आहे 2 आकडी, तास कसा आहे मोठा आहे आणि मीटर कसा आहे लहान आहे, सेकंद कसा आहे परत लहान आहे. तर मोठ्यातून लहानमध्ये जाताना अंश लहान ठेवायचा आहे. मोठ्यातून लहानमध्ये जाताना 5 वरती ठेवायचे, 18 खाली ठेवायचं आहे. पोरांना फिगर लक्षात राहतात की 5/18 घ्यायचं का 18/5 घ्यायचं आहे. आणि ह्याच्याच उलट मीटर प्रति सेकंद, म्हणजे छोट्यामधनं मोठ्यामध्ये जायचं आहे. छोट्यामधनं मीटर प्रति सेकंदाचं किलोमीटर प्रति तासामध्ये कन्वर्ट करताना आपण कशातने गुणूया, 18/5, म्हणजे अंश मोठा ठेवायचा आहे. इथे किलोमीटर प्रति तासातून अंश लहान ठेवायचा, 5/18. ह्या 2च मेन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे लक्षात ठेवाव्या लागतात. ठीक आहे. तर बघा आता काय आहे, 45 किलोमीटर प्रति तास. मग 45 किलोमीटर प्रति तास लगेच आपण काय केलं, मीटर प्रति सेकंदामध्ये कन्वर्ट करण्यासाठी मोठ्यातून लहानमध्ये जात आहोत, तर अंश लहान ठेवला, छेदामध्ये मोठी संख्या घेतली, गुणीला 60 सेकंद. आता ह्याने ह्याला भाग देऊ, किती येणार आहे बघा, 6 18, 6 60, 3 3, 15 45, 15 गुणीला 5, 15 5 75 आणि 10, 750 मीटर एकूण अंतर तिने कापलेलं आहे. किती, 750 मीटर एकूण अंतर कापलेलं आहे ज्यावेळेस ती पूल क्रॉस करते, एकूण अंतर. आणि हे एकूण अंतर कापण्यासाठी तिला किती सेकंद लागले, तर 60 सेकंद. तर L प्लस 100 हे काय आहे, एकूण अंतर आहे. त्यातला 100 हा कशाची लांबी आहे, तर पुलाची लांबी आहे. मग रेल्वेची लांबी किती, तर L बरोबर काय येणार आहे, हा प्लसवाला 100 म्हणजे अधिकवाला 100 तिकडे जर पाठवला
तर कशात येणार आहे? हा मायनसमध्ये जाणार आहे, म्हणजे वजामध्ये जाणार आहे. मग वजा 100 केला आपण, किती येणार आहे? तर रेल्वेची लांबी किती आली? 650. हे बघा, इथपर्यंत तुम्ही पोहोचला, अर्धगणित सॉल्व झालेलं आहे. आता कुठलाही एक फॉर्म्युला नाही लावायचा, थोडंसं लॉजिक लावायचं. बघा, इथे थोडंसं लॉजिक आहे. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगू शकतो, अजून तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो, पण कन्फ्यूज करण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणजे ज्या गोष्टीतून तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी भेटणार नाही आणि जर कन्सेप्टनेच काम होत असेल तर कशाला त्या गोष्टीमध्ये जायचं. बघा, एकूण पहिले अंतर कापलं तिने किती? स्वतःचं अंतर 650 अधिक पुलाचं अंतर 750 एवढं अंतर कापलं. ह्या अंतराला तिला वेळ किती लागला? तिला वेळ लागला 60 सेकंद. नंतर तिला किती अंतर कापायचं आहे? तर खांबाला ओलांडायचं आहे. खांबाला ओलांडायचं म्हणजे तिला स्वतःचं अंतर कापायचं आहे. मग तिला अंतर कापायचं 650. तर तिला किती वेळ लागेल? इथे काय करूया आपण? तिरकस गुणाकार करूया. तिरकस गुणाकार म्हणजे काय? तिरकस गुणाकार करूया म्हणजे किती? तर हा 650 इकडे जाईल 60ला, म्हणजे 60 गुणिला हा 650 गुणाकारामध्ये जाईल आणि छेदामध्ये हा जो 750 आहे इकडे येईल, छेदामध्ये आला, बरोबर x. आता इथे भाग देऊया. कशाने? तर हा 0 घडला. 25 त्रिक 75. 25चा जर वर्ग केला तर म्हणजे 25 गुणिला 25 केला तर हा 625 येतो आणि ह्याच्यामध्ये अजून एक 25 टाकला तर किती येतो? 650. म्हणजे इथे कितीने गुणावं लागलं असेल? 25ला 26ने, कारण की आपण एक एक्स्ट्रा 25 टाकलेला आहे. 25 गुणिला 26 किती येतील? 650. आता 3 एक 3, 3 दोन्ही 6, तर वरती राहिले 2 गुणिला 26, म्हणजे 26 गुणिला 2 किती येणार आहे? स्वतःची लांबी पार करायला किंवा खांबाला क्रॉस करायला किंवा ब्रिज खांबाला किंवा माणसाला क्रॉस करायला तिला किती सेकंद लागणार आहे? तर 52 सेकंद. म्हणजेच काय? तर 750 मीटर अंतर क्रॉस करायला 60 सेकंद, तर 650 अंतर क्रॉस करायला तिला किती सेकंद लागणार आहे? तर 52 सेकंद लागणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे काय असणार आहे? तुमच्यासाठी उत्तर असणार आहे. जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील, माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील, तर आपला हा टेलिग्रामचा QR कोड आहे बघा. जसा आपण UPI पेमेंट करतो तसा हा QR कोड स्कॅन करा. तुम्ही डायरेक्ट एक लिंक भेटेल, तुम्हाला माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती रिडायरेक्ट करेल. तिथे तुमचा बिंदास प्रश्न पोस्ट करा. जर व्हिडिओज अवेलेबल असतील तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ शेअर केले जाईल. सेम तसंच आपण फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची मेंबरशिप चालू केलेली आहे आणि त्यामध्ये 59 रुपयामध्ये फक्त मेंबरशिपवाले व्हिडिओज मी ऑफर करत आहे. तर ते व्हिडिओज कोणते कोणते आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर हा QR कोड आहे. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे बघा, त्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.